नमस्कार मंडळी, आज ना जायचं आहे आपल्याला रानात लसूण लावायला बरं का मंडळी. चला मग घरची कामं पटपट उरकून घेऊया म्हणून मी लागले कामाला. आज ना जेवायला बनवली होती झणझणीत अशी वांग्याची आमटी आणि बाजरीच्या भाकरी गरमागरम चुलीवरच्या. तर या जेवायला मस्तपैकी स्वयंपाक करून आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आणि श्लोक आणि ओवीस तर ना शाळेत जायसाठी तयार तर झाले होते बरं का खरं, पण काय झालं परत समजलं की त्यांना शाळेला सुट्टी आहे. मग काय शाळेत बांधून नेण्यासाठी भरलेला टिफिन घेतला की मग घरीच बसून खायला. श्लोकनं बघा अगदी शाळेत खातो तसं सगळं व्यवस्थित मांडून घेतलंय आणि जेवायला बसलाय बघा. चला तर मग जाऊया आता लसूण लावायला. लसूण तर लावणार होतो मी आणि आई बरं का, पण ना ओवी तर अशी पुढं निघाली होती जसं की सगळा लसूण तीच एकटी लावणार आहे का काय असं वाटायला लागलं होतं आम्हाला. गेली बरं का पुढं एवढं फास्ट सगळं घेऊन आणि बसली आता. चला आपण आता लावूया लसूण बरं का मंडळी. लसूण लावायला तर आम्ही सुरुवात केली होती बरं का, पण काय झालं होतं रान स्वच्छ करून ठेवल्यावर परत डबल पाऊस पडल्यामुळं ना थोडं थोडं गवत वापलं होतं. मग ते गवत काढत ही सगळं स्वच्छ करत करत आपल्याला लसूण लावायचा होता. आणि अखेर लसूण तर आपला लावून झालेला आहे बरं का मंडळी. बराच वेळा मला गेलेला याला बघा असा आज लसूण लावलेला आहे आम्ही. आपला लसूण उगवून आलं ना मग मी तुम्हाला नक्की दाखवीन बरं का लसूण कसा उगवला आहे ते. आता निघालं होतं घराकडं बरं का, पण काय झालं जाता जाता मला एवढं भारी असं उंबराचं झाड दिसलं बघा मंडळी. आणि एवढ्या अडचणी ती कसं काय उगवून आलं असेल ह्याचाच मी विचार करत होते. आणि एवढं मोठं झाल्यावर ते आम्हाला दिसलं. अचानक आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं. चला तर मग बाय.